विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांचा आढावा घेतोय दुनियादारीमधून। आइसलँडमधील रेकजानेस्फ्राय द्वीपाला भूकंपाचे झटके बसलेले आहेत आणि या तीव्र झटक्यांनंतर ज्वालामुखीचा उद्रेक सुद्धा झाला। या उद्रेकातून विषारी वायू बाहेर पडतोय आणि त्यामुळे ग्रिंदाविक आणि ब्लू लगून जिओथर्मल स्पा ही गावं रिकामी करण्यात आल्याची माहिती। स्थानिक पोलिसांनी या भागांमध्ये पर्यटकांना प्रवेश बंदी केलेली असून नागरिकांना घराबाहेर न निघण्याचा सल्ला सुद्धा दिलाय। नोव्हेंबर 2023 पासून ग्रिंदाविक परिसरामध्ये ज्वालामुखीच्या वारंवार घटना घडतायत। 800 वर्षांनंतर हा ज्वालामुखी पुन्हा एकदा सक्रिय झालाय। पाकिस्तानच्या पंजाब राज्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि यामुळे अनेक भागांमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे। पावसामुळे आलेल्या पुरामुळे 63 जणांचा मृत्यू झाला तर 290 जण जखमी झालेले आहेत। जेलममध्ये पुरामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे आणि प्रशासनाने 57 लोकांना वाचवण्यात यश आल्याचं सांगितलंय। 15,000हून अधिक कर्मचारी बचाव कार्य करत असल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे। हवामान विभागाने देशभरात जोरदार वारे आणि वादळासह मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। म्यानमारला 3.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला। नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनं ही माहिती दिलेली आहे आणि आज पहाटे हे भूकंपाचे धक्के बसलेत। भूगर्भापासून सुमारे 38 किलोमीटर खोलीवर या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती आणि या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचं नुकसान झालं नाहीये अशी सुद्धा माहिती समोर येते। स्थानिक प्रशासनाकडून या अनुषंगाने योग्य ती खबरदारी घेण्यात येते। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। अमेरिकेच्या अलास्का शहराला 7.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसलाय आणि त्यानंतर त्सुनामीचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। स्थानिक वेळेनुसार बुधवारी दुपारी म्हणजेच काल हा भूकंपाचा धक्का बसला। त्याचा केंद्रबिंदू सँड पॉइंट शहरापासून सुमारे 87 किलोमीटर दक्षिणेला आणि भूगर्भामध्ये 20.1 किलोमीटर खोलीवर होता। नॅशनल त्सुनामी वॉर्निंग सेंटरनं सुरुवातीला अलास्काच्या दक्षिणेकडील किनारपट्टीसाठी आणि अलास्का द्वीपकल्पातील भागांसाठी त्सुनामीचा इशारा दिलेला होता आणि यामध्ये केनडी प्रवेशद्वार ते युनिमक पास पर्यंतच्या सुमारे 700 मैलांचा किनारी भाग समाविष्ट होता। बांगलादेशमध्ये आंदोलनात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला। गोपालगंज शहरामध्ये काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये हा राडा झाला। पोलिसांनी राडा थांबवण्यासाठी गोळीबार केला आणि त्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय। गोपाळजंग हे माजी पंतप्रधान शेख हसीना यांचं जन्मगाव आहे आणि शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षानं पोलिसांवर दगडफेक केल्याची प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली आहे। त्यामुळे पोलिसांनी गोळीबार केला आणि यामध्ये 4 जणांचा मृत्यू झालेला असून अनेक जण जखमी सुद्धा आहेत। बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यावर हल्ला करण्यात आलेला आहे आणि या हल्ल्यामध्ये पाकिस्तानी लष्कराच्या एका मेजरसह 20 सैनिक ठार झालेत। हे हल्ले लष्करी चौक्यांना लक्ष्य करून केलेले आहेत आणि या हल्ल्यांची जबाबदारी अद्यापही कोणत्याही गटानं स्वीकारलेली नाही। फिटना अल हिंदुस्तान आणि बलूच लिबरेशन आर्मीनं हा हल्ला केल्याचा पाक लष्कराला संशय आहे तर बलुचिस्तानच्या मुख्यमंत्र्यांनी फिटना अल हिंदुस्तान संघटनेला हल्ल्याचा जबाबदार त्याला धरलेला आहे। निष्पाप नागरिकांवर हल्ला करणं हा गंभीर गुन्हा असल्याचंही त्यांनी म्हटलंय। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। जर त्यांना काही झालं तर त्यासाठी लष्कर प्रमुख असीम मुनीर जबाबदार असतील। तुरुंगामध्ये त्यांच्या आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांच्यासोबत गैरवर्तन वाढलेलं असून कैद्यांना मूलभूत मानवाधिकार सुद्धा मिळत नसल्याचं इम्रान खान यांनी म्हटलंय। 5 ऑगस्ट पासून त्यांच्या सुटकेसाठी देशभरात निदर्शनं सुरू करण्याची तयारी पीटीआय पक्ष करत आहे आणि इम्रान खान यांनी दहशतवाद्यांना सुद्धा त्यांच्यापेक्षा चांगल्या सुविधा मिळत असल्याचं म्हटलेलं आहे। अमेरिकेने हैतींविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय। बुधवारी अमेरिकेने हैती नागरिकांना त्यांच्या मूळ देशामध्ये परत पाठवलं आणि यावेळी फ्लोरिडामधून उड्डाण करून हे विमान कॅप हायतियन या शहरामध्ये उतरलं तर काही परत आलेल्या व्यक्तींवर गुन्हेगारी पार्श्वभूमी होती। अनेकांनी चेहऱ्यावर कपडा झाकून ठेवला आणि ओळख सांगण्यास नकार दिला। दरम्यान जूनमध्ये अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीनं हजारो हैती नागरिकांसाठीच्या कायदेशीर संरक्षणांना रद्द केलंय ज्यामुळे त्यांना देशाबाहेर पाठवलं जाऊ शकतं। 17 देशांमधील नागरिकांना संरक्षण मिळालं। युलिया
स्विरिडेन्को युक्रेनच्या नवीन पंतप्रधान बनलेल्या आहेत. राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांच्या शिफारसीनंतर संसदेनं त्यांची निवड केलेली आहे आणि यापूर्वी उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री त्या होत्या. तसंच त्यांनी ट्रम्प यांच्यासोबतच्या खनिज करारामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. नवीन मंत्रिमंडळामध्ये सुद्धा काही बदल झालेले असून जुने पंतप्रधान डेनिस श्मिहाल आता संरक्षण मंत्री नसतील, तर रुस्तम उमरोव्ह हे पद कायम राखणार आहेत. झेलेन्स्की यांनी नवीन करारांसाठी नवीन रणनीतीची आवश्यकता असल्याचंही म्हटलंय. ब्रिटनमध्ये 56 वर्षांनंतर निवडणूक व्यवस्थेमध्ये मोठा बदल करण्यात आला. आता देशभरामध्ये 16 आणि 17 वर्षांच्या तरुणांना सुद्धा मतदानाचा अधिकार मिळणार आहे आणि यापूर्वी हे केवळ स्कॉटलंड आणि दुसऱ्या देशापुरती मर्यादित होतं. परदेशी हस्तक्षेप रोखण्यासाठी राजकीय देणग्यांचे नियम सुद्धा कडक करण्यात आले. 58,000 रुपयांपेक्षा जास्त देणग्यांची आता कसून चौकशी होईल, विशेषतः जर त्या परदेशातून आल्या असतील. सरकारचा दावा आहे त्यामुळे लोकशाहीमधील तरुणांचा सहभाग वाढेल आणि निवडणूक व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा निर्माण होईल. या बदलांमुळे ब्रिटनमधील 95 लाख तरुणांना फायदा होणार आहे. इस्रायलमध्ये पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचं सरकार अल्पमतात आलेलं आहे. अतिरूढीवादी शास आणि युनायटेड तोरा या दोन प्रमुख पक्षांनी लष्करी सेवेतील सवलतींवरून पाठिंबा काढून घेतला आणि त्यामुळे सरकारकडे आता केवळ 50 जागा उरलेल्या आहेत. धार्मिक विद्यार्थ्यांना सक्तीच्या लष्करी सेवेमधून मिळणारी सूट मर्यादित करण्याच्या सरकारच्या विधेयकामुळे हा वाद निर्माण झाला. गाझा युद्धाच्या पार्श्वभूमीवर या मुद्द्यानं तीव्र स्वरूप धारण केलेलं असून 888 इस्रायली सैनिक मारले गेले. त्यामुळे इस्रायलच्या राजकारणामध्ये अस्थिरता वाढण्याची शक्यता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतासोबतच्या व्यापार करारासंदर्भात मोठा दावा केलाय. लवकरच अमेरिकन उत्पादनांना भारतीय बाजारपेठेमध्ये प्रवेश मिळणार आहे. इंडोनेशियासोबतच्या कराराप्रमाणेच भारतासोबतही शून्य शुल्क करार होणार आहे, जिथे अमेरिकन वस्तूंवर कोणताही कर नसेल असा दावा सुद्धा त्यांनी केलाय. अमेरिकेने इंडोनेशियामधून येणाऱ्या वस्तूंवर 19% कर लावलाय, तर अमेरिकेमधील वस्तूंना इंडोनेशियामध्ये कोणताही कर लागत नाही. त्याचबरोबर ते एक पत्र पाठवतील आणि हा करार सुरू होईल असं सुद्धा ट्रम्प यांनी म्हटलंय. ट्रम्प यांचं हे विधान अशा वेळी आलंय जेव्हा अमेरिका 1 ऑगस्टपासून बहुतेक आयातीवरचं शुल्क वाढवणार आहे. चिलीमधील अटाकामा वाळवंटामध्ये सुरू असलेल्या ला तिराना या वार्षिक उत्सवामध्ये एक अनोखं दृश्य पाहायला मिळालं. कॅथोलिक पाद्री जुआन रॉड्रिग्स यांनी प्रार्थनेनंतर आपला पांढरा पोशाख काढून सैतानाचा मुखवटा आणि रंगीबेरंगी पोशाख परिधान केला आणि हजारो भाविकांसोबत ते नाचले सुद्धा. हे नृत्य वर्जिन मेरीच्या राक्षसावरील विजयाचं प्रतीक असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि हा उत्सव स्थानिक परंपरा आणि कॅथोलिक भक्तीचा एक अनोखा संगम आहे. फ्रान्समधील रुबे शहरामध्ये डच कलाकार जुडी टिल्यू यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्थलांतर धोरणांवर टीका करणारं स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचं एक विशाल भित्तिचित्र साकारलेलं आहे. या चित्रामध्ये लिबर्टीचे डोळे झाकलेले दिसत आहेत आणि या जगात न्याय नाही असं डी ल्यू म्हणाल्या. हे चित्र सोशल मीडियावर लाखोंनी पाहिलं गेले असलं तरी सुद्धा अमेरिकन खासदार टिम बर्चेट यांच्यासह काहींनी यावर तीव्र नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे. इलॉन मस्कच्या XAI कंपनीनं ग्रोक AI चॅटबॉटमध्ये कंपेनियन्स नावाचं नवीन आणि वादग्रस्त वैशिष्ट्य सादर केलंय. यामध्ये अनी नावाचं फ्लटी एनिमे कॅरेक्टर आणि बॅड रूडी या नावाचा आक्रमक पांडा कॅरेक्टर आहे आणि यावर अनेकांनी टीका सुद्धा केली आहे. लैंगिक शोषण आणि हिंसेला प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप यामुळे होतोय आणि मस्क यांनी मात्र याला मजेदार म्हटलंय. हे फीचर सध्या iOS वर उपलब्ध आहे. पाटण्याच्या पारस रुग्णालयामध्ये गँगस्टर चंदन मिश्राची फिल्मी स्टाईल हत्या करण्यात आलेली आहे आणि या हत्येचे CCTV फुटेजेस सुद्धा समोर आले. त्यामध्ये 5 मारेकरी दिसतात. कोणाचाही चेहरा झाकलेला नाहीये. चंदन मिश्राच्या वॉर्डमध्ये प्रवेश करण्यापूर्वी 5ही जणांनी त्याच्या कमरेतून पिस्तूल काढलं आणि त्याने पिस्तुलाची नॉट चढवली. त्यानंतर आरामामध्ये दरवाजा उघडला आणि वॉर्डमध्ये प्रवेश केला. जवळजवळ 30 सेकंदांनंतर सर्व गुन्हेगारांनी गुंडाला गोळ्या घातल्या आणि एक एक करून त्यानंतर बाहेर सुद्धा आले. गेल्या काही दिवसांपासून आसामच्या गोलपाडा इथं अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेलं पथक आणि नागरिकांमध्ये झटापट झाली. या घटनेमध्ये 3 लोकांचा मृत्यू झालेला आहे, तर आक्रमक झालेल्या नागरिकांनी एका शाळेला आग सुद्धा लावली. या घटनेमुळे परिसरामध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आल्याची माहिती
खराब हवामानामुळे यात्रा स्थगित करण्यात आली आहे. बालटाल आणि पहलगाम आधार शिबिरांमधून यात्राधारकांना पुढे जाण्याची परवानगी नाकारली गेली आहे आणि सतत पाऊस पडतोय, त्यामुळे यात्रा मार्गावर दुरुस्तीसाठी यात्रा स्थगित केल्याचं आयुक्त विजयकुमार बिधुरी यांनी म्हटलंय. तसंच हवामान ठीक राहिल्यास यात्रा उद्या पुन्हा सुरू होणार असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. आणि यावर्षी 2 लाखांहून अधिक भाविकांनी बाबा बर्फानीचं दर्शन घेतलंय. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. 20 ऑगस्ट नंतर ते दौऱ्यावर जाणार असून महाराष्ट्रामध्ये काँग्रेस नेत्यांची बैठक सुद्धा होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने चेन्नीथला दौऱ्यावर असतील आणि या दृष्टीने आढावा सुद्धा घेणार आहेत. जनसुरक्षा विधेयकाला विरोध न केल्यामुळे हायकमांडनं महाराष्ट्रामधील नेत्यांना खुलासा मागितलेला आहे आणि त्यावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता. दिल्लीमध्ये आमने कोविड काळामध्ये घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आलाय. प्रतिभा विकास योजनेमध्ये 145 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपने आपवर केलाय. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या जय भीम मुख्यमंत्री विकास योजनेदरम्यान घोटाळ्याचा दावा करण्यात आलेला आहे आणि मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या संदर्भात चौकशीचे आदेश दिले. 45 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या बनावट बिल दाखवल्याचा दावा यावेळी करण्यात आला आणि चौकशी अंती लवकरच सत्य बाहेर येईल असं सुद्धा रेखा गुप्ता म्हणाल्या. बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यामध्ये हातामध्ये साप घेऊन नागपंचमी साजरी केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या यात्रेमध्ये शेकडो भाविक सहभागी झाल्याचे दिसतंय. सिंगिया बाजारामधील भगवती मंदिरात प्रार्थना केली आणि त्यानंतर हा कार्यक्रम सुरू झाला, जो आपण दृश्यांमध्ये पाहतोय. भाविकांनी साप घेऊन या धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला आणि या कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओज सुद्धा सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या मिरवणुकीमध्ये लहानांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक जण सहभागी झाला. Thank you.